नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनल क्रिएटिव्ह क्रिएशनमध्ये. आज आपण बघणार आहोत एक स्पोर्ट कारचा आपण एक क्रिएटिव्ह डिझाईन करणार आहोत. त्यासाठी आपण एक PNG कट करून घेतलेली आहे आणि बॅकग्राऊंड ऑलरेडी आपण एक बनवलेला आहे. तुम्हाला जर बॅकग्राऊंड कसं बनवायचं हे बघायचं असेल तर आपला ऑलरेडी एक व्हिडिओ आहे चॅनलवरती. त्यामध्ये आपण प्रॉपर सांगितले की ग्रेडियंटने बॅकग्राऊंड कसं बॅकग्राऊंड कलर कसा चूज करायचा आहे. तर आज आपण बघणार आहोत पाथ ब्लरने एक पोस्टर कसं करायचं. त्यासाठी आपण एक PNG घेतली, त्याची कॉपी करून घेऊ. फिल्टरमध्ये जाऊया. फिल्टरमध्ये गेल्यानंतर ब्लर गॅलरीमध्ये जायचं आहे. ब्लर गॅलरीमधून पाथ ब्लर हे सिलेक्ट करायचे. पाथ ब्लरमध्ये सिलेक्ट केल्यानंतर हे तुम्हाला एक इथं पॉइंटर भेटतात आणि एक ॲरो दिसतो. त्या ॲरोनं तुम्ही ब्लरला एका साईडला स्ट्रेच करू शकता, ओढू शकता, त्याचा अँगल चेंज करू शकता. हे सगळे पॉइंटर तुम्हाला इथं भेटतात. या पॉइंटरने तुम्ही त्याचं डायरेक्शन चेंज करू शकता आणि पाथची तुम्हाला जेवढी ओपेसिटी कमी करायचं असेल तर इथं साईडला ओपेसिटीचं वगैरे ऑप्शन येतं, स्पीडचं ऑप्शन येतं, टॅपरचं वगैरे ऑप्शन येतं इथं. आणि सेंटर ब्लर इथं तुम्ही काढायचं. जर तुम्हाला एक साईडला जर ब्लर पाहिजे असेल तर इथं सेंटर ब्लरला तुम्ही रिमूव्ह करायचं आहे. ठीक आहे. इथून तुम्ही हे पॉइंटरने तुम्ही त्याचं डायरेक्शन चेंज करू शकता आणि पॉइंटर वाढवूसुद्धा शकता. हे पॉइंटर वाढलेले जर तुम्हाला असं वाटत असेल की याचं ब्लर जास्त अजून वाढवायचं असेल तर तुम्ही त्या पॉइंटरच्या मदतीनं तुम्ही त्याचं ब्लर वाढवू शकता आणि त्याचा शेपसुद्धा चेंज करू शकता. ठीक आहे. इथं पॉइंटर दिलेले आहेत बघा, त्यानुसार तुम्ही त्याचं डायरेक्शन चेंज करू शकता. याच्यामध्ये जर तुम्ही एडिट ब्लर शेपचं जर ऑप्शन तुम्हाला राईट साईडला बघा, एडिट ब्लर शेपचं जर इथं ऑप्शन टिक करून ठेवायचं. टिक करून ठेवल्यानंतर तुम्हाला त्याचे ऑप्शन जास्त भेटतात तिथे एडिट करायला. अजून ओके केल्यानंतर बघा हे असं दिसतंय. थोडंसं ब्लर आपलं साईडला गेलेलं आहे, त्यामुळे आपण थोडंसं त्याचं डायरेक्शन चेंज करून घेऊ. पॉइंटर थोडंसं राईट साईडला मूव्ह करू. ठीक आहे. कर थोडंसं कमी करूया. कर कमी केल्यानंतर थोडंसं राईटला शिफ्ट करून घेऊ. ठीक आहे. आता प्रॉपर गाडीच्या जी आपली कार आहे त्याच्या बॅक साईडला ब्लरचा शेप असा आला पाहिजे त्या टाईपमध्ये. म्हणजे अशी स्पीडमध्ये गाडी जशी येते तेव्हा जशी गाडी ब्लर दिसते त्या टाईपमध्ये दिसलं पाहिजे. ठीक आहे. आता प्रॉपर शेप आलेला आहे त्याला. थोडंसं पॉइंटर साईडला घेऊया. ओके. ठीक आहे. प्रॉपर आपलं ब्लर झालेलं आहे आणि प्रॉपर एक स्पीडचा लुक दिसतो आहे आता. ठीक आहे. इथून तुम्ही ठीक आहे पॉइंटर ॲडजस्ट झाला आहे. थोडंसं अजून वाढवून घेऊ, बघूया कसा लुक दिसतो आहे. ओके. ठीक आहे. हां, ह्या पॉइंटरनं जर तुम्ही सेंटर पॉईंटला जर तुम्ही कधी हे केलं, क्लिक केलं तर ते एखाद्यावर तुमचं डायरेक्शन चुकू शकतं. जसं आत्ता आपलं हे झालं होतं, डायरेक्शन चेंज झालं होतं त्या टाईपमध्ये. ओके करायचं आहे. ओके करायच्या आधी हाय क्वालिटीला एकदा क्लिक करायचं आहे. ठीक आहे. तुमचं जर कॉन्फिगरेशन पीसीचं कमी असेल तर थोडासा वेळ लागतो प्रोसेस व्हायला, नाहीतर जर चांगला पीसी असेल तर लगेच होऊन जातं. ओके. ब्लर प्रॉपर झालेलं आहे आपलं. हे बघा, इथून टॅपरने तुम्ही ब्लर कमी जास्त करू शकता. इथं स्पीड त्या ब्लरची चेंज करू शकता. तुम्हाला जास्त स्पीड दाखवायची असेल तर स्पीड तिथून कमी जास्त करू शकता. इथे बरेचसे ऑप्शन आहेत. पुढे फील्ड ब्लर आहे, आयरिस ब्लर आहे. आपण सध्या पाथ ब्लर बघतोय. येणाऱ्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण हे पूर्ण ब्लर जे आहेत दुसरे ऑप्शन आहेत जे फील्ड ब्लर वगैरे आहे ते आपण बघणार आहोत. ठीक आहे. आपली गाडी प्रॉपर झाली आहे, आता ब्लर झाली आहे आणि त्याचे प्रॉपर आपल्याला एक स्पोर्ट लुक आलेला आहे. आता आपण टेक्स्ट टाईप करून घेऊया. आपण टेक्स्ट टाईप करून घेतलेला आहे. टेक्स्टला आपण फॉन्ट चेंज करूया. स्विस फॉन्ट घेऊ. स्विसचा थोडासा बोल्ड घेऊया. साईज चेंज करून घेऊ. फॉन्टची बोल्ड करूया. पूर्ण साईज घेतली 150. ठीक आहे. हा जो फॉन्ट आहे तो गाडीच्या बॅक साईडला टाकूया. म्हणजे हा फॉन्ट गाडीच्या बॅक साईडला राहील आणि हा फॉन्ट वरती राहील. ठीक आहे. हा ग्रुप डिलीट करून टाकू. ओके. ठीक आहे. फॉन्टला थोडंसं साईज वाढवून घेऊ आणि आता बॅक साईडला. ओके. डन. ठीक आहे. बघा, पण आपलं O आणि R थोडंसं हाईड वाटते, पण ठीक आहे. वाचा म्हणजे कळतं माणसाला काय आहे तो वर्ड. ठीक आहे. टेक्स्टची कॉपी करून घेतली, त्याला आपण स्ट्रोक दिला आहे आणि त्याचा फिल कमी करून टाकला आहे. ठीक आहे. म्हणजे त्याला फक्त बॉर्डर राहिलेली आहे. थोडीशी साईज आपण वाढवून घेऊ त्याची.
म्हणजे तुम्हाला एक त्याची बॉर्डर दिसेल. ठीक आहे, बघा एक त्याचा एक फॉन्टचा एक स्टाईल चेंज झालेली आहे तुम्ही बॉर्डर दिल्यामुळे. बॉर्डर अशी द्या किती दिसली पाहिजे. व्हाईटवरती आपण येलो कलरची बॉर्डर घेतली, ऑरेंज कलरची घेतली, त्यामुळे ते तुम्हाला उठून दिसते. वरती आपण गाडीचं नाव टाकणार आहोत. एक कर्सिव्ह हँडरायटिंगमध्ये टाकायचा प्रयत्न करू. तो खाली फॉन्ट नाही, हा फॉन्ट याचं थोडंसं हां ओके, आता छान वाटते. कलर चेंज करून घेऊ, कारण हा वाला कलर कॉमन वाटते. सगळीकडे व्हाईट कलर घेतला तर ते फॉन्टला एक टायपोग्राफी म्हणजे वेगळं पण येत नाही. ठीक आहे, आपण येलो कलर घेऊया. आपल्या गाडीमध्ये ऑलरेडी येलो कलर आहे. इथं येलो कलरचं कॉम्बिनेशन याच्यासोबत छान दिसेल. ओके, ड्रॉप शॅडो देऊया थोडेसे त्याला, जे उठून दिसेल फॉन्ट. आणि खाली थोडा टेक्स्ट टाकूया, म्हणजे आपलं पोस्टर कंप्लीट होईल आणि प्रॉपर त्याला एक लुक येईन पोस्टरसारखा. ठीक आहे, फॉन्ट साईज कमी करून घेऊ, फॉन्ट चेंज करून घेऊया. ओके, खालचा फॉन्ट एवढा असा आपल्याला दाखवायचा नाही, पण असा पोस्टरचा लुक येण्यासाठी आपण तो फॉन्ट घेतलेला आहे. ठीक आहे, डमी फॉन्ट येते पूर्ण, गाडीचा आणि त्याचा काही संबंध नाही. फॉन्ट एका लाईनमध्ये बसवून घेऊया. याला आपण पॅरेग्राफमध्ये डिवाईड करू. ठीक आहे, फॉन्ट दिसला पाहिजे आणि सेंटरला आला पाहिजे आपल्या डिझाईनच्या. अशा प्रकारे ब्रेक करून घ्यायचा. ओके, सेंटरला घेतला फॉन्ट. थोडंसं लाईन अनप्रॉपर वाटतं, ते बरोबर नाही दिसत लाईन. ठीक आहे, कलर चेंज करून घेऊ, व्हाईट कलर घेऊ, ब्लॅक दिसत नाही याच्यावरती. ओके, तुम्ही कलरचा डिझाईनचा जो कलर जे असतं, हे जे टेक्स्ट जो असतं त्याचं कलर चेंज करून बघितल्याशिवाय तुम्हाला हे होत नाही, आयडिया येत नाही. कारण तुम्ही 2-3 कलर कोणची डिझाईन असल्यानंतर ते फॉन्टचं कलर तुम्ही चेंज करून बघितल्यानंतरच तुम्हाला ह्या बॅकग्राऊंडवरती कलरचा कोणचा कलर उठून दिसेल टेक्स्टला तो समजून येतो. गाडीची थोडी साईज वाढवून घेऊया. आपलं जो डिझाईन आहे ते बऱ्यापैकी रेडी झालेलं आहे. थोडंसं आपण त्याला नॉईस वाढवून घेऊ, कारण नॉईस वाढवल्यानंतर बॅकग्राऊंडला एक वेगळाच लुक येतो. ठीक आहे, गाडीचं थोडंसं आपण नॉईस वाढवून घेऊया. आपल्या फोटोचा थोडंसं वाढवूया हलकासा, कारण आपला सब्जेक्टचा जास्त नॉईस वाढवायचा नसतो, तो मग त्याचं फिनिशिंग जाते. ठीक आहे, बॅकग्राऊंडचा नॉईस वाढवलेला आहे. प्रॉपर आपली डिझाईन रेडी झालेली आहे. हे बघा, तुम्हाला डिझाईन कशी वाटली ती नक्की आम्हाला कमेंटमध्ये कळवा. आणि जर आमच्या डिझाईन्स किंवा व्हिडिओ चांगले वाटत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आपल्या मित्राशी. धन्यवाद.